हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 55. अंगाचिया अनुपपत्ती आटलिया उपपत्ती. येथे उठली पांती लक्षणांची. अर्थात सर्व चर्चा युक्तिवाद गळून जातात, लक्षणांची रास क्षीण होते. काही विद्वान एकत्र येतात आणि त्यांच्या यथाज्ञानाप्रमाणे ते आत्मपरब्रह्माबद्दल चर्चा करू लागतात. तसेच ते यथा बुद्धीप्रमाणे आत्मपरब्रह्माबद्दल उदाहरणे देऊन त्याला सिद्ध करू पाहतात. ज्ञान आणि बुद्धी यात फरक आहे. ज्ञान नॉलेज आपल्याला बाह्य गोष्टींपासून होते. बुद्धी अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग म्हणजे ॲप्लिकेशन करते. अशा प्रकारे हे विद्वान आपले ज्ञान आणि बुद्धी वापरून आत्मपरब्रह्माबद्दल चर्चा युक्तिवाद करतात आणि त्याला व्यक्त करू लागतात. त्यांना एखादा प्रत्यक्षदर्शी साक्षात्कारी येऊन सामील होतो. त्याने तर आत्मपरब्रह्माला प्रत्यक्ष पाहिलेले असते, त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले असते, त्याची अनुभूती त्याला प्राप्त झालेली असते. तोही याच्याप्रमाणे चर्चा युक्तिवाद करू लागतो आणि त्याच्या अनुभूतीच्या आधारे आत्मपरब्रह्माची लक्षणे सांगू लागतो, त्याचे त्याच्यापरी वर्णन करू लागतो. परंतु शेवटी तो हरतो आणि जाहीर करतो की मित्रांनो, आपण कितीही चर्चा केल्या, युक्तिवाद केला, त्याची लक्षणे वर्णन केली, तरीही त्याचे वर्णन अशक्य आहे. कारण आपण आत्ता जे काही व्यक्त केले त्याप्रमाणे तो नाही हे मी स्वानुभूतीवरून निश्चित सांगू शकतो. याचा अर्थ इतकाच आहे की त्याला जाणायला स्वानुभूतीशिवाय अन्य पर्याय नाही. यावरून तो साक्षात्कारी प्रत्यक्षदर्शी मौनी बाबा होतो. ओवी क्रमांक 56. उपाय मागिला पाये घेऊनी जाले वाये, प्रतीती सांडिली सोये प्रत्ययाची. अर्थात सर्व उपाय मागच्या मागे पळून गेले, सर्व प्रयत्न अपुरे सिद्ध झाले, प्रत्यक्षानुभव हाच सत्य प्रतीत झाला. आत्मपरब्रह्म जाणायचे सर्व उपाय अपुरे सिद्ध होतात. कितीही हर प्रकारे प्रयत्न केले तरी त्यांचा अंतिम साक्षात्कारासाठी उपयोग होत नाही. माऊली म्हणतात की असे उपाय पुढे न येता मागल्या मागे पळून जातात. मार्ग अनेक आहेत, अशा उपायांनी त्याची सत्य ओळख होत नाही. तथापि याचा दुष्परिणाम असा झाला की असे उपाय सुचविणाऱ्यांना शिष्य मिळाले आणि त्यांचे संप्रदाय निर्माण झाले. त्यांना आजकालच्या धर्माची नावे दिली गेली आणि येथे एकसंध असलेला आत्मधर्म मोडीत निघाला. या भौतिकाच्या झपाट्यात यमधर्म आणि योगधर्म तर आठवणींमधून पुसून गेला. तरुण म्हणतात की कसले संचित आणि कसला पुनर्जन्म. कोणी पाहिले आहे हे सर्व? जे आहे त्याचा आत्ताच्या घडीला मनमुराद आस्वाद घ्या आणि मोकळे व्हा. कसला अंशात्मा, आत्मा आणि परमात्मा असे काहीही नाही. त्यातील काहीही प्रत्यक्ष दिसत नाही. सर्व कल्पना आहेत, सर्व आभास आहे. यामुळे कळकळीने असे सांगावेसे वाटते की कोणतीही साधना उपासना ही आत्मपरब्रह्माप्रत जाण्यासाठी एक बैठक भूमी तयारी करणे आहे. ही अशी बैठक भूमी तयारी झाली की मग त्याची अनुभूती घेण्यासाठी सत्शील आचरण, सात्विक आहारविहार, नित्यनियमित ध्यान असे जेव्हा सुरू ठेवाल तेव्हा कोठे कदाचित साक्षात्कार होण्याचा संभव आहे. ओवी क्रमांक 57. येथे निर्धारेसी विचार
निमोनी झाला साचार, स्वामीच्या संकटी शूर सुभटू जैसा. अर्थात शूरवीर योद्धा राजासाठी संकट दूर करतो, स्वतःचे प्राणही गमावतो. तसे विचार संसार फोल ठरवितात आणि शेवटी स्वतःही नष्ट होतात. तेथे आत्मपरब्रह्माची यात्रा सुरू होते. माऊलींनी येथे एक उदाहरण दिले आहे. संकटापासून आपल्या स्वामीला वाचविण्यासाठी, राजाच्या रक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी शूरवीर योद्धा प्राणपणाने लढतो आणि संकट दूर करतो. त्यात तो स्वतःच्या प्राणांचीही आहुती देतो. अशा प्रकारे स्वामीचे, राजाचे, देशाचे संरक्षण होते. सर्वत्र शांतता नांदू लागते. किंवा आकाश धुळीले ढगांनी आच्छादून जाते. वारा वाहू लागतो. धूळ ढग दूर निघून जातात आणि आकाश निर्मळ निरभ्र होते. शेवटी आकाशामधून वाराही नाहीसा होतो आणि मग तेथे स्वच्छ आकाश तेवढे उरते. माऊली म्हणतात की विचार संसार फोल ठरवितात. संसार करताना सुख मिळते आणि त्याचबरोबर दुःखही सोसावे लागते. दुःख असल्याशिवाय सुख मिळत नाही. मैत्रीचे सुख हवे असेल तर भविष्यात शत्रुत्वाच्या दुःखाची तयारी असावी लागते. मान हवा असेल तर भविष्यात अपमानाची तयारी असावी लागते. यथाकाळी हे असे का, असा प्रश्न आपल्याला सतावू लागतो. त्यावर विचार करू लागल्यावर शेवटी एकच सत्य उमजते की संसार हा आसार आहे. त्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येक गोष्ट एकाच मुद्द्याशी येऊन मिळते आणि ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा मिळविणे. काही जणांना तो जास्त सुकर मिळतो, काही जणांना तो तितकासा सुकर नसतो. तथापि श्रीमंत असो किंवा गरीब असो, अन्न वस्त्र निवारा या पलीकडे संसाराची ही गाडी काही पळत नाही. हे असे करून करायचे काय? तर देह जीवित ठेवायचा. तो तर रानगवत, झाडे, किडे, मुंग्याही ठेवतात. मग मानवाचा विशेष तो काय? येथे विचार आटतात, ते थांबतात आणि प्रशांतता अनुभवायला येते. येथे स्थिती प्राप्त होते. तो आतला आवाज ऐकायला येतो, त्याच्याशी गट्टी जमते. यथाकाळी त्याच्याशी योग जुळून येतो. त्या योगे आत्मपरब्रह्माची यात्रा आरंभ होते. हरिओम.